नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. कांद्याच्या किमान निर्यात मूल्यात प्रतिटन $175ची वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. यंदा देशात खरीपाचं क्षेत्र वाढलं. कडधान्यांच्या पेरणीत 80% वाढ, मात्र भात पेरणीचं प्रमाण कमी. ट्युनिशिया, फ्रान्स आणि कुवैत इथं इसिसने केलेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये 65 जणांचा मृत्यू. जागतिक हॉकी लीग स्पर्धेत भारत-पाक सामना बरोबरीत सुटला. आणि पश्चिम राजस्थानसह संपूर्ण देशभरात मान्सून सक्रिय. काही भागात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत. आणि आता सविस्तर वृत्त. कांद्याचा देशामध्ये पुरेसा साठा उपलब्ध राहावा आणि दर नियंत्रणात राहावेत या दृष्टीनं केंद्र सरकारनं कांदा निर्यातीच्या किमान मूल्यामध्ये काल वाढ केली. या निर्णयामुळे कांद्याचं किमान निर्यात दरामध्ये प्रतिटन $175ची वाढ होऊन ते आता $425 प्रतिटनवर पोहोचले आहेत. परकीय व्यापार महासंचालनालयानं याविषयीची अधिसूचना काल जारी केली. गेल्या महिन्यात लासलगाव कांदा बाजारात कांद्याचे घाऊक दर प्रति किलो ₹11वरून ₹17वर पोहोचले होते. देशभरात मान्सूनचा चांगला पाऊस झाल्यानं तसंच बियाण्याच्या आवाक्यातल्या किमती यामुळे चालू खरीप हंगामात आतापर्यंतच्या कडधान्याच्या पेरणी क्षेत्रात 80% वाढ झाली आहे. यावर्षी 26 जूनला सुमारे 165 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली गेली. गेल्या वर्षी केवळ सुमारे 134 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली होती. यंदा तांदळाची सुमारे 23 लाख हेक्टर, कडधान्यांची 11 लाख हेक्टर तर कापसाची 34 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे. डाळींच्या किमान हमी दरामध्ये वाढ झाल्यानं शेतकऱ्यांनी कडधान्यांच्या लागवडीला प्राधान्य दिल्याचं केंद्रीय कृषी सचिव सिराज हुसेन यांनी म्हटलं आहे. भाताचं पेरणी क्षेत्र मात्र गतवर्षीच्या तुलनेत कमी झालं आहे. राज्यातल्या अंगणवाडी आणि शालेय संस्थांमध्ये दिल्या जाणाऱ्या खाऊ आणि पुस्तकांच्या खरेदीमध्ये गैरव्यवहार झाल्याचे पुरावे विरोधकांनी सादर करावेत. या वस्तू खरेदीत बाजारभाव आणि खरेदी भाव यात जर तफावत असेल तर त्याची निश्चितपणे चौकशी केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. खरेदी संदर्भातला ई-निविदांचा नियम 17 एप्रिल 2015 रोजी झाला असून विभागाकडून करण्यात आलेली खरेदी त्यापूर्वीची असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्याच आरसीनी सगळी खरेदी करता आहे, मात्र जो माल त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे तो गुणवत्तापूर्ण आहे की नाही याची चौकशी निश्चित केली जाईल आणि तो सगळ्यांपर्यंत पोहोचला आहे की नाही याची चौकशी केली जाईल. बांगला साहित्यिकांनी जे अमूल्य विचारधन ठेवलं आहे त्याचं जतन करणं आवश्यक असल्याचं मत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काल नागपुरात व्यक्त केलं. विश्व बांगला संमेलनाचं उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्र निर्माण करण्यासाठी इतिहास आणि संस्कृतीतून मिळणाऱ्या ठेव्याचं जतन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. संगणक युगामुळे साहित्य वाचन कमी झालं आहे, मात्र बांगला साहित्यात अमूल्य विचारधन आहे, त्याचा प्रसार होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी एका पुस्तकाचं प्रकाशनही त्यांच्या हस्ते करण्यात आलं. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा यावेळी गौरव करण्यात आला. या संमेलनाचा उद्या समारोप होणार आहे. आफ्रिका, युरोप आणि पश्चिम आशियासाठी कालचा दिवस काळा ठरला. इसिस या दहशतवादी संघटनेतर्फे करण्यात आलेल्या हल्ल्यामध्ये सुमारे 65 जणांचा मृत्यू झालाय. उत्तर आफ्रिकेतल्या ट्युनिशियातल्या सुजे शहरामध्ये 2 हॉटेलांमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 36पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला. हल्ल्यामध्ये एक दहशतवादीही ठार झाला. कुवैतची राजधानी कुवैत शहरामध्ये काल एका शिया मशिदीवर नमाजाच्या वेळी आत्मघाती दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये 24 जणांचा मृत्यू झाला तर सुमारे 200 जण जखमी झाले. कुवैतमधल्याच इसिसच्या एका गटानं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्यांबाबत चर्चा करण्यासाठी कुवैतच्या मंत्रिमंडळाची एक आपत्कालीन बैठक काल झाली. पूर्व फ्रान्समधल्या एका गॅस फॅक्टरीवरही काल हल्ला करण्यात आला. इसिसचा झेंडा घेतलेल्या एका दहशतवाद्यानं हा हल्ला केला. त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून हल्ल्यातल्या मृतांबाबत शोक व्यक्त केला आहे. सध्याच्या डिजिटल युगामध्ये प्रसारमाध्यमांवर सेन्सॉरशिप लादली जाऊ शकत नाही. तसंच घटनात्मक सुधारणांमुळे कुणालाही विनाकारण डांबता येऊ शकत नाही. त्यामुळे देशामध्ये आणीबाणी लागू होण्याची शक्यता नाही असं स्पष्ट मत केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केलं.
वरिष्ठ पत्रकार कुमी कपूर यांच्या द इमर्जन्सी या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी ते काल नवी दिल्लीत बोलत होते. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये भ्रष्टाचार प्रकरणातल्या भाजपाच्या 3 मंत्र्यांची नावं आपण उघड करणार असं विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं. ते काल शिर्डी इथं बोलत होते. पावसाळी अधिवेशन येत्या 13 जुलैपासून सुरू होणार आहे. जनतेनं विश्वासानं निवडून दिलेल्या सरकारनंच जनतेचाच विश्वासघात केल्याचं ते म्हणाले. भ्रष्ट मंत्री आणि अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाठीशी घालत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्टच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या राजर्षी शाहू पुरस्कारानं ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य यांना काल कोल्हापुरात गौरवण्यात आलं. स्वराज्याचं रूपांतर सुराज्यात करण्याचं कसब शाहू महाराजांमध्ये होतं. त्यांचे सामाजिक उपक्रम हे दूरगामी आणि सामाजिक जाणीवेचा पाया रचणारे होते. त्यांचे विचार आपण जगलो आणि त्यांच्या नावानं मिळणारा पुरस्कार हा माझ्या जीवनातला अविस्मरणीय क्षण आहे, अशी प्रतिक्रिया भाई वैद्य यांनी यावेळी व्यक्त केली. जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन डी पाटील यांच्या हस्ते भाई वैद्य यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि 1 लाख रुपयांचा धनादेश असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. बीड शहरात जादूटोण्याचे अघोरी प्रकार करत जनतेची फसवणूक करणाऱ्या एका दाम्पत्यासह 8 महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. शहरातल्या नामदेव नगर या भागामध्ये या दाम्पत्यानं 2 वर्षांपूर्वी महादेवाचं मंदिर बांधून जनतेला लुबाडण्यासाठी विविध जादूटोण्याचे प्रकार सुरू केले होते. या प्रकाराची माहिती मिळाल्यावरती शिवाजीनगर पोलिसांनी या दाम्पत्याला आणि जादूटोणा करण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या महिलांना अटक केली. या सर्वांविरुद्ध जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षामध्ये विदर्भातल्या नामांकित निवासी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये आदिवासी मुलांना प्रवेश देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. या योजनेअंतर्गत 8,000 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे, अशी माहिती आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्त माधवी खोडे यांनी दिली आहे. नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अहेरी, भामरागड, चिमूर आणि देवरी या भागातून शाळांनी प्रस्ताव दिले असून आतापर्यंत पहिलीच्या 2,000 आणि 5वीच्या 1,500 विद्यार्थ्यांची निवड झाली असल्याचं त्यांनी सांगितलं. या योजनेसाठी ज्या कुटुंबाचं उत्पन्न वार्षिक 1 लाख रुपये असेल त्यांनाच या सुविधेचा लाभ मिळणार आहे. राज्यामध्ये 25,000 आदिवासी मुलांना निवासी इंग्रजी शाळेत प्रवेश देण्याचं लक्ष्य असल्याचं खोडे यांनी सांगितलं. नागपूर जिल्ह्यामध्ये काल ठिकठिकाणी पीक कर्ज मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. पीक कर्ज वाटप योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यामध्ये 1,073 कोटी रुपये कर्ज वाटपाचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. आतापर्यंत 335 कोटी रुपयांचं वाटप करण्यात आलं आहे. उर्वरित 738 कोटी रुपयांच्या कर्ज वाटपासाठी हा कर्ज मेळावा काल भरवण्यात आला होता. 2015-16 या वर्षामध्ये पीक कर्ज वाटपाअंतर्गत खरीप हंगामासाठी 850 कोटी रुपये तर रब्बी हंगामासाठी 231 कोटी 60 लाख रुपये असे एकूण 1,073 कोटी रुपये देण्यात आले आहेत. ज्या शेतकऱ्यांचा 7/12 कोरा आहे अशा शेतकऱ्यांना येत्या 8 दिवसात कर्ज वाटप करण्यात येईल. पुणे महानगरपालिकेच्या वतीनं दरवर्षी देण्यात येणारा नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार यंदा ज्येष्ठ गायिका अभिनेत्री डॉ. क्षमा वैद्य यांना काल प्रदान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका पद्मा तळवलकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. 51,000 रुपये स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. पुण्याचे महापौर दत्तात्रय धनवटे यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर इथं काल राज्यस्तरीय अश्वनृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेत मंगळवेढ्यातल्या पिंट्या या घोड्यानं प्रथम क्रमांक पटकावला. शाहू महाराजांच्या तबेल्यामध्ये अनेक दिमागदार घोडे होते. त्यांची आठवण म्हणून भारतीय भटक्या विमुक्त जाती जमाती आदिवासी विकास संघटनेच्या वतीनं या अनोख्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्यातले 60 अश्व या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. बेल्जियममध्ये अँटवर्प इथं सुरू असलेल्या जागतिक हॉकी लीगमध्ये अ गटामध्ये भारत आणि पाकिस्तान दरम्यान काल झालेला सामना 2-2 असा बरोबरीत सुटला. त्यामुळे भारताचं अ गटातलं प्रथम स्थान कायम आहे. सरदार सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं फ्रान्स आणि पोलंड विरुद्धचे दोन्ही सामने जिंकलेत. उद्या भारताची लढत ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. रत्नागिरीत डोंगरांचं भूस्खलन होत असल्यामुळे जिल्ह्यातल्या 79 गावांना दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झालाय. यापैकी 16 गावांच्या या संदर्भात करण्यात आलेल्या सर्वेक्षण अहवालानुसार हा परिसर धोकादायक स्थितीत असल्याचं समोर आलंय. मात्र प्रशासनानं कोणतंही ठोस पाऊल न उचलल्यानं गेल्या काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे दाभोळ इथं 5 तर शिरगाव इथं 2 जणांचा मृत्यू झालाय. जिल्ह्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांची मोजकीच संख्या आणि मोजकेच अधिकार असल्यामुळे कर्मचारी वर्गातूनही नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. मात्र प्रशासनानं पीडितांसाठी मदत केल्याचा दावा केलाय. ज्या ज्या ठिकाणी अशा दरडी कोसळून नुकसान झालेलं आहे, ज्या ठिकाणी घरांचं पूर्णतः नुकसान झाले त्या ठिकाणी आपण मदत केलेली आहे साधारणपणे 95,000 आणि त्यानंतर ज्या ठिकाणी लोक मृत पावलेली आहेत त्याही ठिकाणी आपण 4 लाख रुपयाची सगळ्या ठिकाणी मदत ही दिलेली आहे. जर एखादी घटना घडत असेल तर शाळा, समाज मंदिर किंवा एकत्र जर त्यांचा कम्युनिटी हॉल असेल ह्या ठिकाणी लोकांना तात्पुरतं स्थलांतर केलं जाईल. मान्सून आता पश्चिम राजस्थानातही दाखल झालाय. त्याच्या इथल्या आगमनामुळे मान्सून संपूर्ण देशभरात सक्रिय झाल्याचं हवामान खात्यानं कळवलं आहे. आतापर्यंत देशभरात सरासरीपेक्षा 28% जास्त पाऊस झालाय. या दमदार पावसानं बळीराजा सुखावला असला तरी उत्तर भारतासह गुजरात आणि आसाममध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जनजीवनही विस्कळीत झालंय. उत्तर भारतालाही पावसानं झोडपलं आहे. 2 दिवसांपासून होणाऱ्या अतिवृष्टीमुळे चारधाम यात्रा स्थगित करण्यात आली आहे. बद्रीनाथ इथल्या काही रस्त्यांचं नुकसान झालंय. उत्तराखंड आणि जम्मू काश्मीरमध्येही अतिवृष्टी सुरू आहे. झेलम नदी धोक्याच्या पातळीवरून वाहते. मात्र परिस्थिती नियंत्रणात असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. येत्या 24 तासात राज्यात बहुतांश ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. आणि आता शेवटी एक नजर पुन्हा एकदा ठळक बातम्यांवर. कांद्याच्या किमान निर्यात मूल्यात प्रतिटन $175ची वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. यंदा देशात खरीपाचं क्षेत्र वाढलं. कडधान्याच्या पेरणीमध्ये 80%ची वाढ. मात्र भात पेरणीचं प्रमाण कमी. ट्युनिशिया, फ्रान्स आणि कुवैत इथं इसिसने केलेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये 65 जणांचा मृत्यू. जागतिक हॉकी लीग स्पर्धेत भारत-पाक सामना बरोबरीत सुटला. आणि पश्चिम राजस्थानसह संपूर्ण देशभरात मान्सून सक्रिय. काही भागात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.